हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण आज बघणार आहोत मशरूम हेअर कट। सगळ्या केसांना असं वॉटर स्प्रे करून घ्यायचं व्यवस्थित आणि वन साइड सेक्शन काढायचे। असं हे असं वन साइड सेक्शन करून घ्यायचे आणि सगळं व्यवस्थित कोंब करून घ्यायचे आणि कानाच्या वरती लेंथ घेऊन असं हेअर थोडेसे कट करून घ्यायचे। असं व्यवस्थित कट करायचे आणि त्याच लेंथ नुसार कट करत पाठीमागच्या साइडला येणार आहोत। असं डेडलाइन घेऊन व्यवस्थित हेअर कट करायचे आहेत। असं व्यवस्थित कट करायचं आणि दुसऱ्या कानापर्यंत न्यायचे व्यवस्थित कट करत। खूप सोपं आहे मशरूम हेअर कट करायला। कानाच्या वरती जास्त लेंथ असते मशरूम हेअर कटची, कानाच्या वरती छान वाटते। असं दुसऱ्या कानापर्यंत यायचे म्हणजे वरचा पूर्ण राऊंड दिसतो। असं पुढेपर्यंत केस कट करत यायचे हेअर। म्हणजे दोन्ही साइड व्यवस्थित हेअर कट होतात एकसारखे। बरोबर कानाच्या तिथे लाईन करून घ्यायचे। पूर्ण समोर हेअर सगळे घ्यायचे। इकडच्या पण कानाला अशी व्यवस्थित लाईन करून घ्यायची आणि फ्रंटचे सगळे केस जिथपर्यंत लेंथ पाहिजे तिथपर्यंत हेअर कट करायचे समोरचे फोरहेडचे। आणि ते दोन्ही कानाला जुळवायचे। फ्रंटची लाईन दोन्ही साइडने ते व्यवस्थित कानापर्यंत दिसली पाहिजे, अशी व्यवस्थित जोडून घ्यायचे म्हणजे पूर्ण राऊंड तयार होतो। जरा कोंब करून घेऊन बघायचे एकसारखं आलंय का, कमी जास्त असेल तर कट करायचे। पूर्ण असा राऊंड अगोदर आपण करून घेणार आहोत मशरूम कट साठी आणि नंतर जे बाकी राहिले ते असे कोंब मध्ये घेऊन असे कोंबच्या साहाय्याने कट करून घ्यायचे सगळे व्यवस्थित। जिथपर्यंत आपण लाईन वरची घेतली तिथपर्यंत असे कोंब मध्ये घेऊन थोडे थोडे केस असे कट करायचे। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे मशरूम हेअर कट। असं व्यवस्थित कोंब मध्ये घेऊन हेअर कट करायचे म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारख्या लाईन मध्ये होतात। एकदम इझी पद्धत आहे मशरूम हेअर कटची। एकदम 10-15 मिनिटात तुम्ही हेअर कट करू शकता लहान मुलींचं। असं व्यवस्थित सगळं हेअर कट करून घ्यायचे कोंब मध्ये घेऊन जिथपर्यंत वरची लाईन आहे तिथपर्यंत आणि नंतर अशी लाईन थोडीशी स्ट्रेट घ्यायची कानापर्यंत तिरकी दोन्ही साइडनी म्हणजे बॅकला पण व्यवस्थित दिसतो हेअर कट। ही पण लाईन कानापर्यंत अशी व्यवस्थित जोडून घ्यायची। मुलींचा मशरूम कट वेगळा आणि मुलांचा मशरूम हेअर कट वेगळा असतो। असं व्यवस्थित सगळ्या साइडनी बघायचंय आपण कोंब करून घेऊन व्यवस्थित येते का नाही येते। खालीवर असेल तर हेअर कट करायचे आणि परत मधून पार्टिशन करून सगळे हेअर बघायचे सगळ्या साइडनी व्यवस्थित आहेत का आणि परत कट करून घ्यायचे। आपण पहिला सेक्शन वन साइड घेतलेला, आता दुसरा सेक्शन आपण मधून घेतलाय पार्टिशन करून म्हणजे पूर्ण दोन्ही साइडनी व्यवस्थित हेअर एकाच रेषेत हेअर कट होतात। हे कमी जास्त असतील तर असे कट करून घ्यायचे।
पूर्ण ह्या दोन्ही साईडचे व्यवस्थित हेअर कट होतात एकाच रेषेत. फ्रंट पर्यंत येऊन बघायचे वर खाली आहेत का आणि हेअर कट करून टाकायचे वरती खाली असणारे. आणि झिरो मशीनने असे कोंब मध्ये थोडे थोडे घेऊन व्यवस्थित जे लहान मोठे आहेत ते व्यवस्थित असे झिरो मशीनने काढून घ्यायचे, म्हणजे सगळे एकसारखे होतात, कमी जास्त दिसत नाहीत आणि छोटे एकदम झिरो राहतात. असं व्यवस्थित झिरो मशीन व्यवस्थित करून घ्यायचंय. हेअर कट करायला तुम्हाला जर इझी वाटत असेल माझी पद्धत तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भरपूर असे लहान मुलींचे हेअर कट आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तुम्हाला जर कुठला पार्ट अवघड वाटत असेल तर कमेंट करून सांगा. ही खूप सोपी पद्धत आहे मशरूम हेअर कट करायची. दोन्ही साईडने जे एक्स्ट्राचे केस राहिलेले आहेत ते असे झिरो मशीनने काढून घ्यायचे. आपण लाईन घेतली होती त्याच्या आजूबाजूला राहिलेले सगळे केस घ्यायचेत काढून झिरो मशीनने, मानेवरचे, कानाच्या वरती. एकदम झिरोने कट करायचे ते सगळे राहिलेले मानेवरचे. टेलकोम मध्ये जे ब्लेड वापरलेलं त्याच ब्लेडने आपण वरची मानेवरचे केस सगळे काढून घेतलेले आहेत. आता आपण ड्रायर करून घेणार आहोत, म्हणजे अजून छान लुक आपल्या हेअर कटला येईल. असं राऊंड डायरेक्शन मध्ये घ्यायचंय आपण थोडासा ड्रायर करून. लहान मुलींना जास्त ड्रायर करत नाहीयेत त्यामुळे नॉर्मलच घेतलेला आहे मी ड्रायर करून. असं सगळा ड्रायर करून आपण घेतलेला आहे. तर फायनल लुक तुम्ही बघा आता कसा वाटतंय तुम्हाला. फायनल लुक आवडला तर लाईक करा. ड्रायर केल्यानंतर पण थोडेसे वर खाली वाटतात. जे फोल्ड झालेले हेअर असतात ते एकदम स्ट्रेट होतात. त्यानंतर परत एकदा लाईन आपण बघायचे खाली वर आहे का आणि कट करून घ्यायचे व्यवस्थित. कसा वाटला तुम्हाला फायनल हेअर कटचा लुक. बाय बाय फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून नवीन हेअर कट घेऊन.